आयटक अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदन स्वीकारलंय। कामाच्या वेळा कमी करा, प्रोत्साहन भत्ता द्या, मातृवंदना, लाडकी बहीण, FRS कामाची सक्ती करू नका, ऑनलाईन कामासाठी नवीन मोबाईल द्या, पेन्शन आणि किमान वेतन द्या या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 तालुक्यातील जवळपास 5,500 महिला अंगणवाडी कर्मचारी आहेत। यावेळी त्यांची उपस्थिती होती। जिल्हा परिषदेच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले असून यावेळी कॉम्रेड राम बाहेती यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। पाहूयात। अजूनही 1000 जणी अडकलेल्या आहेत बाबा पेट्रोल पंप पाशी पैठण गेटला आणि त्या येत आहेत। आज आमचा हा 5,500 मोर्चा आम्ही निश्चित केलेला होता आणि त्याची तालुकावर मोर्चे काढून आम्ही ह्याची तयारी केलेली होती। आम्ही 26 तारखेला सिल्लोडला काढला, 28 ला कन्नडला काढला, 25 ला फुलंब्रीला काढला, 29 ला वैजापूर आणि गंगापूरला काढला, बाकीच्या तालुक्यात निदर्शनं केली आणि त्याच्यानंतर हा मोर्चा आम्ही आज इथं आणलेला आहे। उद्या आम्ही मंत्रालयावर चाललेलो आहोत। त्याचं कारण जे आहे की प्रोत्साहनपर भत्ता मिळालेला नाहीये, संप काळातील पगार मिळालेला नाहीये, वेतन श्रेणी देऊ किमान ती मिळेपर्यंत आम्ही किमान वेतन देऊत म्हणाले होते, किमान वेतन मिळालेलं नाहीये, पेन्शन मिळालेलं नाहीये आणि हे तर मिळालेलंच नाही। त्याच्याशिवाय FRSच्या कामाची सक्ती केली जाते, या लाडक्या बहिणीच्या कामाची सक्ती केली जाते, निवडणुकीच्या कामाची सक्ती केली जाते, मातृवंदनेच्या कामाची सक्ती केली जाते। याचा विरोध आयटक करत आहे आणि उद्या किमान 1.5 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानावर आहे। मनोज जरांगेने आझाद मैदान रिकाम केलंय आणि ते आता आम्ही तिथे जाऊन बसणार आहोत। गेल्या 5 वर्षापासून मोर्चे, आंदोलन आणि निवेदनच पदरात काहीच नाही। मोठं शासन आहे आणि याच्यानंतरचं आंदोलन आम्ही आज महिला चिडलेल्या होत्या, गेटवर चढलेल्या होत्या, त्या याच्यानंतरचं आंदोलन आम्ही आतमध्ये जाऊन जेल भरो करून आणि घेराव घालून बसून भले या 6,000 जणीला अटक होऊ द्या, पण आम्ही ते जेल भरोच करणार आहोत। याच्यानंतरचं आंदोलन असा इशारा आम्ही देत आहोत।